नमस्कार मित्रांनो. मराठी ट्रेडरच्या अजून एका लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे आपलं. आणि इथे आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतलेली आहे. आपली एंट्री पाहूया कुठे झालेली आहे. 199.5. सो इथे आपण क्विकली आपला स्टॉप लॉस सेट करूया. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस पकडला तर 215.5, सॉरी 199 आहे ना. 219.5 अँड देन 219.3. ओके, स्टॉप लॉस सेट केलेला आहे पहिला. इमिडिएटली आपण इकडे मार्किंग करून घ्या. एकदा मी रिफ्रेश करतो सो दॅट वी कॅन गेट क्लिअर पिक्चर एक्झॅक्टली एंट्री एक्झिट कुठे झालेली आहे. ओके, मी शॉर्ट का केलेलं आहे त्याचं लॉजिक देखील थोडंफार सांगेल. इथे मी पहिल्यांदा मार्किंग करून घेतो. आपली बेटर प्राइस पॉईंटला एंट्री झालेली आहे. 196.65 ला क्लोजिंग होती आणि आपण 199 मध्ये 3 पॉईंट ऑलमोस्ट आपण पॉझिटिव्ह मध्ये एंट्री केलेली आहे. पण आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस आपण एंट्रीच्या हिशोबानेच लावू. 216.65 आणि इथे 40.66. सो ती होतात 156.65. ऑलराईट, इथे मला क्विक मुवमेंट देखील दिसत आहे. सो मी 20 पॉईंटचा देखील फर्स्ट आपला ट्रेलिंग टार्गेट, इंटरमिडिएट टार्गेट तो देखील आपण लावूया इथे. 179, सॉरी 76.65 इंटरमिडिएट टार्गेट आहे आपला. इथे मित्रांनो ऑप्शन मध्ये आपण चार्टिंग केलेली आहे. फर्स्ट मी लॉजिक सांगतो. इकडे माझं ही जी लाईन मी मार्क केलेली होती, ही लाईन कशा प्रकारे मार्क केलेली आहे, का मार्क केलेली आहे, ह्याचे सर्टन लॉजिक आहेत, एंट्रीजचे लॉजिक आहे. त्या हिशोबाने ह्याच्या खाली क्लोजिंग दिल्यामुळे आपण शॉर्ट साईडला एंट्री केलेली आहे. ह्याच्या जर का वर क्लोजिंग दिली असती तर आपण लॉंग साईडची एंट्री केलेली असती. परंतु इथे सर्टन लॉजिक्स आपण जे यूज करतो त्या हिशोबाने आपण शॉर्ट एंडची एंट्री केलेली आहे. पहिला ट्रेड आपला लॉसमध्ये गेला होता, तो देखील आपण शॉर्टच केला होता. इथे इफ यू सी फर्स्ट ट्रेड इथे आपण शॉर्ट केलेला, तो स्टॉप लॉस हिट केला आणि पुन्हा रिव्हर्स होत आहे इथे. सो मी स्पॉट मध्ये पुन्हा एकदा मार्किंग करतो. इथे देखील रिव्हर्स झाला, काही हरकत नाही, आता स्टॉप लॉस द्यायला रेडी आहोत. कदाचित एवढ्या वर 40 पर्यंत थांबण्याची गरज पडायची नाही असं वाटतं. लेट्स सी, मार्किंग तर करून ठेवूया पहिला. ठीक आहे, एक अप्रॉक्सिमेट ठेवलेला आहे आणि इथे देखील 40 पॉईंटचा साधारण मार्किंग करून ठेवली. ठीक आहे, सो दोन्ही ठिकाणी मार्किंग केलेली आहे आणि आता रनिंग आपलं चालू आहे. इथे एक गोष्ट मित्रांनो जी आपण थोडीफार ऍडजस्ट करतो ती ही की 196.65 ला एंट्री झालेली आहे आपली, आणि ऍक्च्युअली क्लोजिंग होती 199.5 ला एंट्री झाली आहे. 196.65 ला ऍक्च्युअल क्लोजिंग होती. सो आपण मिनिमम 2 ते 3 पॉईंटने आपला स्टॉप लॉस इथे ट्रेल करू शकतो आहोत. सो मी तो इमिडिएटली ट्रेल करतो, जेणेकरून आपल्याला तो देखील एक ऍडव्हान्टेज इथे होऊन जातो. सो मी सध्या 2 पॉईंट लावत आहे इथे ट्रेलिंग, खाली घेत आहे स्टॉप लॉस आपला. सो 217.3. इनफॅक्ट थोडासा अजून 0.5 ने खाली घेतला तरी देखील आपल्याला चालू शकेल. 217 आणि इथे 216.8 लावते. ठीक आहे, सो मॉडिफाय करतोय. सो आपण 2.5 पॉईंटने इथे मॉडिफाय केलेलं आहे. सो पहिल्या ट्रेडमध्ये 1 पॉईंट आणि इथे 2.5 पॉईंट. सो स्टॉप लॉस जरी हिट झाले तरी आपण या दोन्ही ट्रेडमध्ये मिळून 3.5 पॉईंट ट्रेलच केलेला आहे आपला स्टॉप लॉस, जो हळूहळू असे 1-2 पॉईंटने ओव्हरऑल इन अ पिरियड ऑफ अ मंथ और लॉंगर पिरियड मध्ये आपल्याला नक्की त्याचा बेनिफिट दिसून येतो. सो हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत जे आपल्याला यूज करावे लागतात वाईल युअर ऑर्डर प्लेसमेंट और वाईल युअर ट्रेलिंग असेल. इथे थोडासा रिव्हर्स होताना दिसत आहे ऑप्शन चार्ट मध्ये. नो प्रॉब्लेम, जर का आपला स्टॉप लॉस आला तर आपण नक्की स्टॉप लॉस घेऊ, अन्यथा आपल्या पहिल्या टार्गेटसाठी वेट करू. लेट्स सी पहिल्यांदा काय हिट होतं ते. कॅन्डल मित्रांनो थोडीशी रिव्हर्स होत आहे आपल्या ट्रेडसाठी. सो स्टॉप लॉस इथे आपला हिट होऊ शकतोय. नॉट टू वरी, वी आर रेडी विथ क्लोजिंग पोझिशन हेच क्लोज करण्यासाठी देखील. स्टॉप लॉस इंटॅक्ट आहे. सो पाहूया इथे आपला हिट होतोय की नाही. ते कॅन्डल क्लोज झालेली आहे स्ट्रॉंग, चान्सेस आर व्हेरी हाय, बट वी विल वेट.
मित्रांनो, इथे आपला फर्स्ट टार्गेट हिट झालेला होता, त्यामुळे मी क्विकली माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस इकडे मूव्ह करणार आहे 196.65 ला. 196.6 म्हणजे इथे 4 आणि इथे 196.6 मॉडिफाय. ऑल राईट, आता इथे आपल्याला कमीत कमी लॉस तरी होणार नाही, पण कॉस्ट टू कॉस्ट किंवा हा जो थोडाफार 2-3 पॉईंटचा ऍडव्हान्टेज होता तेवढा ऍडव्हान्टेज घेऊन बाहेर निघणार आहोत. कारण की आपला इथे फर्स्ट टार्गेट हिट झालेला होता. आता इथे सेकंड टार्गेट जर का हिट झाला तर आपण इथे डायरेक्ट बुक करणार आहोत. वी विल नॉट वेट फॉर 50 पॉईंट्स, इथे इमिडिएटली बुक करून टाकणार आहोत. स्पॉटमध्ये अजूनही फर्स्ट टार्गेट हिट नव्हता झालेला, परंतु इथे बिकॉज ऑफ डीके आणि क्विक मुवमेंट आपल्याला फर्स्ट टार्गेट झालेला आहे. सो लेट्स वेट. आता इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल की टार्गेट अल्टिमेट हिट होईल. एकदा रिफ्रेश करूया आणि या ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट जवळच आहे. ते क्लोजिंग अजून 2 मिनिटं बाकी आहेत. याच कॅन्डलमध्ये एक डीप खाली येईल का ते पाहावं लागेल. इथे मी मार्किंग करतो क्विकली. फर्स्ट लेवल ही होती स्पॉटमध्ये आणि सेकंड लेवल अल्टिमेट टार्गेट जर का आपण पाहिला 80 पॉईंटचा इथे. सो 650 पर्यंत आपल्याला एक्सपेक्टेड आहे की मार्केट खाली यायला हवं. हा लो जर का ब्रेक करत आहे डे लो, तर आपलं क्विकली इकडे आपला सेकंड टार्गेट देखील येऊन जाईल. सो इथे फॉल कंटिन्युअसली येत आहे. इफ यू सी फ्रॉम मॉर्निंग, इथे थोडा लो गेला, पुन्हा अप गेलाय, पुन्हा इथे लो जात आहे. इथे लोअर लो फॉर्म करेल, लोअर हाय लोअर लो ह्या पॅटर्नने सध्या मार्केट सध्या जात आहे. इथे जर का डबल टॉप बॉटम बनून पुन्हा मार्केट वर गेलं तर मात्र इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊ शकते. सो वी हॅव टू बी रेडी टू बुक अवर टार्गेट ऑल्सो 156.6. सो मी इथे विंडोमध्ये रेडी राहतो आहे. मी इथे 1 पॉईंट एक्स्ट्रा ऍड करतो मित्रांनो, 155. ओके. सो इफ इन केस जर का थोडंफार अगोदर आपण 10 पॉईंट जे ठेवत होतो त्याच्यामध्ये फक्त 1 पॉईंट ठेवत आहोत. या कॅन्डलला तर चान्सेस कमी वाटतात. पुढच्या कॅन्डलला क्लोज होईल का आपला ट्रेड. त्या डायरेक्शनला मित्रांनो मूव्ह करत आहे. इथे देखील फर्स्ट टार्गेट हिट करून सेकंड टार्गेटच्या दिशेने जात आहे. मुवमेंट थोडी स्लो होते आहे. वी आर एक्सपेक्टिंग की ह्या लेवल नंतर एक फॉल शार्प यायला हवा. थोडंसं इथे आलेला होता, एक स्पाइक लावलेली होती, परंतु आपला टार्गेट अल्टिमेट जो होता 155 आपण करणार आहोत. तर त्या टार्गेट पर्यंत तरी येणं गरजेचं आहे. या कॅन्डलमध्ये सेल का पाहावं लागेल. आता अजूनही 4 मिनिट बाकी आहेत. सो होपफुली जर का याच कॅन्डलमध्ये आलं तर बेटर राहील. अन्यथा रिव्हर्स झाला तर आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आपण सेट केलेलाच आहे. थोडीशी अजून वाट पाहावी लागेल. आता वेळ झालेली आहे 10:26. लेट्स सी कधी आपला टार्गेट येतोय. मार्केटमध्ये थोडा फॉल दिसत आहे. एक सडन फॉल आलेला होता, लो होता 161.7. आपण अजूनही आपला टार्गेट सेट नाही केलेला होता. इथे स्टॉप लॉस इंटॅक्ट आहे. टार्गेट तर आपण कधी सेट करू शकतोय, थोडाफार प्लस मायनस झाला तरी 21 चालू शकतो, परंतु स्टॉप लॉस मध्ये अजिबात घाई नाही करायची आहे. ते अजूनही थोडा मुवमेंट होणं गरजेचं आहे. 1.5 मिनिट 2 मिनिट बाकी आहे अजूनही. 160च्या लेवलला आलं की मी क्विकली हा मॉडिफाय करून सेट करणार आहे. ह्या लोला पुन्हा आलं किंवा हा लो ब्रेक करायला असं पॉसिबिलिटी वाटत असेल तर मी सेट करणार आहे. अन्यथा स्टॉप लॉस अजूनही आपला लावून ठेवलेला आहे मी. रिव्हर्सल होताना दिसत आहे. ऑप्शन मध्ये जरा जास्त रिव्हर्सल दिसत आहे कम्पेअर टू स्पॉट चार्ट. स्पॉट मध्ये लो झालेला होता 660चा. थोडं एक्सपेक्टेड आहे अजून थोडासा डाऊन यायला हवं. इकडे आपण प्रिव्हियसली जर का पाहिलं तर इथे एवढा जास्त रेजिस्टन्स नाहीये. ही जी एक वीक बनलेली होती, इथल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या मे बी थोड्याशा एक्झिक्यूट होत असतील, बट स्टील ऍटलिस्ट ह्या आपला जो टार्गेट आहे त्या लेवल पर्यंत तरी येणं गरजेचं होतं. इथे जर का थोडा वेळ अजून 1-2 कॅन्डल टाइमपास केलं तर आपलं कदाचित इकडे हिट होऊ शकतो बिकॉज ऑफ डीके. सो या कॅन्डलला थोडं डिफिकल्ट वाटत आहे. स्टील 40 सेकंड्स टू गो. चान्सेस आर लेस. सो आपण मॉडिफाय न करता थोडा वेट करूया पुढच्या कॅन्डलला क्लोज होतंय का.
10:30 झालेले आहेत. सो इथे जर का मी 15 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला दाखवली, सो 15 मिनिटाची कॅन्डल इथे बघा, पहिली रेड होती, देन एक पुलबॅक आलेला होता, त्याच्यानंतर कंटिन्युअसली फॉल येत आहे आणि हा मेजर फॉल आहे. इथे डे लो ब्रेक करून इथे क्लोजिंग देत असेल 15 मिनिटामध्ये, तर अजून थोडा फॉल येण्याचं एक्सपेक्टेड आहे. इथे 15 मिनिटामध्ये हे बघा एक स्ट्रॉंग हॅमर कॅन्डल होती आणि कदाचित त्याचाच इम्पॅक्ट असेल की इथे थोडासा पुलबॅक आलेला होता. इथे मार्केट थोडं खाली येत आहे. मी इमिडिएटली आता मॉडिफाय करत आहे. चान्सेस तर आहे की आता ह्या कॅन्डलला आपला टार्गेट हिट होऊन जाईल, परंतु रिव्हर्स झाला तर आपल्या रिव्हर्सलसाठी देखील रेडी असायला हवं. म्हणून 196 ला आपण रेडी राहणार आहोत. जर का मॉडिफाय करण्याची वेळ आली तर 196.4, ठीक आहे, आपण त्यासाठी देखील रेडी आहोत. आता इथे टार्गेट देखील लावलेला आहे. सो वी हॅव टू जस्ट वेट. येस, मार्केट आपल्या डायरेक्शनने येत आहे. मी इथे क्लोजिंगसाठी पण रेडी राहतोय. डे लो देखील इथे ब्रेक झालेला आहे, थोडा 161.35 वर आलेला आहे. लेट्स वेट. आता ह्या कॅन्डलला आपला टार्गेट हिट होतोय का? स्पॉट मध्ये तर मित्रांनो निगेटिव्ह कॅन्डल बनलेली आहे. ऑप्शन चार्ट मध्ये एवढी निगेटिव्ह कॅन्डल बनत नाहीये. लेट्स वेट. सो इथे मित्रांनो थोडं रिव्हर्सल झालेलं आहे. इफ यू सी ओव्हर हियर, फर्स्ट टार्गेट जो होता त्याला पण ब्रेक करून वर जातं. आपला सेकंड टार्गेट थोड्यासाठी राहिलेला होता, ऑलमोस्ट 35 पॉईंट पर्यंत आपण अचीव केलेलं होतं, पण आपला 40चा जो टार्गेट होता तो हिट नाही झालेला आहे आणि आता रिव्हर्स होत आहे आणि कदाचित तिथे ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला हिट होऊ शकतोय. नॉट टू वरी, मॅक्स टू मॅक्स आपण कॉस्ट टू कॉस्ट निघू इथे आणि इनफॅक्ट थोडासा इथे प्रॉफिटच होईल. सो बघूया, मार्केट एकदा एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस देते, टार्गेट देते, त्याचे फिकर नाही करायचे. आपल्याला फक्त आपल्या हिशोबाने एंट्री करायची आहे आणि देन रूल फॉलो करायचे, दॅट्स इट. सो इथे कदाचित आपला आता या कॅन्डललाच स्टॉप लॉस हिट होऊ शकतोय, ट्रेलिंग स्टॉप लॉस हवीचे. 187 आलेला आहे, 196 ला आहे आपला. लेट्स वेट. ह्या कॅन्डललाच क्लोज होतोय का पुढच्या कॅन्डलला, यू नेव्हर नो. बिकॉज इथून देखील आपण एक्सपेक्ट करत होतो की स्टॉप लॉस हिट होऊ शकेल, परंतु रिव्हर्स होऊन ऑलमोस्ट आपल्या सेकंड टार्गेट पर्यंत आलेला. इथून देखील रिव्हर्स होऊ शकतो. वी डोंट नो हाऊ द मार्केट विल बिहेव. वी आर रेडी टू क्लोज अवर पोझिशन्स. ते ऑप्शन मध्ये मारिबुजू कॅन्डल टाईप बनवलेली होती, रेडला पूर्णपणे ओव्हरलॅप केलेलं होतं ग्रीनने. स्पॉट मध्ये त्या प्रमाणात कॅन्डल नव्हती बनलेली, परंतु त्याच्यानंतर जी कॅन्डल बनली स्पॉट मध्ये ती फॉलो थ्रू कॅन्डल बनलेली आहे प्रॉपर. कॅन्डल पर्यंत थांबावं लागू शकतं. सो इथे मित्रांनो मार्केट जो ट्रेंड आहे सकाळपासूनचा, लोअर हाय अँड लोअर लो, इथे बघा सुरुवातीला ओपन झाल्यानंतर लो केलं, त्याच्यानंतर पुन्हा हाय ब्रेक केलेला नाहीये, लोअर हाय फॉर्म केलेला आहे, पुन्हा इथे लोअर लो फॉर्म केलेला आहे आणि इथे इथूनच पुन्हा एक आता कॅन्डल फॉर्म झालेली निगेटिव्ह स्ट्रॉंग. सो इथून पुन्हा लोअर हाय फॉर्म करत आहे कदाचित, आणि इथून जर का ही लो, हा इकडचा लो ब्रेक करत असेल तर इथे आपला टार्गेट पण हिट होईल आणि पुन्हा एकदा अजून आपल्याला मार्केट खाली जाताना दिसू शकतंय. परंतु जर का मार्केटला अपवर्ड मुवमेंट करायची असेल तर मात्र इथे ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत हाय ह्या कॅन्डलचा इंटॅक्ट आहे साधारण 24,700, तोपर्यंत इकडे मार्केट अपवर्डचं थोडंसं डिफिकल्ट आहे. सो इथे साईडवेज एक वेळेस होऊ शकते किंवा इथून पुन्हा हा लो ब्रेक करून अजून फॉल होऊ शकतोय. सो विल हॅव टू वेट. सध्या निफ्टी 90 पॉईंट, बँक निफ्टी 41 आणि निफ्टी IT 160 पॉईंट डाऊन आहे. बँक निफ्टी थोडासा सपोर्ट करत आहे, त्यामुळे अजूनही मार्केट होल्ड करत आहे. इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म होत आहे HDFC मध्ये, जी मेजर कॉम्पोनंट आहे बँक निफ्टीचा आणि इव्हन निफ्टीचा पण, आणि ICICI बँक ऑल्सो. त्याची रिलायन्स देखील थोडा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळेच कदाचित इकडे एवढा सडन फॉल येत नाहीये. वेर एज इफ यू सी IT स्टॉक्स, सो IT स्टॉक्स मध्ये थोडा फॉल आहे. IT मध्ये थोडा फॉल येत आहे आणि बिकॉज ऑफ दॅट इथे थोडंसं निगेटिव्ह कॅन्डल बनलेली आहे. परंतु बँक निफ्टी आपल्याला म्हणावं तसा सपोर्ट करत नाहीये. बँक निफ्टीमध्ये जर का थोडा फॉल आला तर मात्र आपला इथे टार्गेट देखील अचीव होईल आणि इथे हा लो ब्रेक केल्यानंतर अजून थोडा फॉल देखील येऊ शकेल. सो आपल्याला अजूनही वाट पाहावी लागू शकते. काही गरज नाहीये काही अननेसेसरी
मुवमेंट करण्याची किंवा ऍक्शन घेण्याची. वी जस्ट हॅव टू वेट. मित्रांनो इथे स्पॉटमध्ये यू सी आपला टार्गेट हिट झालेला आहे, जो 40 इथे 80 पॉईंटचा होता. परंतु इथे जर का ऑप्शन चार्टमध्ये बघितलं अजूनही इथे फर्स्ट टार्गेट जवळच आहे. तो इथे थोडंसं हे इन्व्हर्स दिसत आहे आपल्याला. ऑप्शन जो इथे डीके व्हायला हवा होता तो डीके होत नाहीये, इनफॅक्ट उलट्या डायरेक्शनला जात आहे. सो हे अनयुज्युअल बिहेवियर आहे ऑप्शन प्रीमियमचं, जे की आता आपल्याला मागच्या काही आठवड्यांमध्ये बऱ्याचदा बघायला मिळत आहे. सो अशी काही सिच्युएशन असेल तरी देखील आपण जास्त विचलित व्हायचं नाहीये. इथे आता आपला इथे टार्गेट जरी हिट झाला असेल स्पॉटमध्ये तरी देखील इथे इमिडिएटली बुक करायचं का, तर नाही. इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, परंतु आपण इथे टार्गेट घेतल्याशिवाय बाहेर निघणार नाही आहोत. ठीक आहे. बहुतेक वेळेस कधी कधी आता इथे आपलं सेकंड टार्गेट हिट होत नाही, परंतु ऑप्शन मध्ये जर का हिट झाला तसं तर आपण बुक करतो. त्याचप्रमाणे इथे ऑप्शन चार्ट मध्ये सेकंड टार्गेट हिट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता इथे जर का रिव्हर्स झालं तर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊ, अन्यथा आपण इथे वेट करूया. मित्रांनो इथे क्विकली आपला एक स्पाइक आलेला डाऊन साईड, आपण ऑर्डर मॉडिफाय करेपर्यंतच तो थोडा हिट करून पुन्हा वर गेला. हरकत नाही, आता थोडा सेट केलेला आहे आपण, परंतु इथे वरती स्टॉप लॉसला देखील आपल्याला रेडी राहायला लागेल. 96 मी रेडी राहतो आहे. कदाचित इथे 96 नाही पण 76 आपल्याला घ्यावं लागू शकतंय. अगदी अनएक्सपेक्टेड सरळ आलेला होता मूव, तर पुन्हा एकदा येण्याचे चान्सेस आहेत. इथे माझा हेज पोझिशन येस हे क्लोज झालेला आहे. हेज पोझिशन इथे क्लोज केली आहे. डन. आपला टार्गेट इथे हिट झालेला आहे मित्रांनो, पण परंतु इथे आपल्याला बराच वेळ वाट पाहायला लावली. इथे अगदी लिटरली आपली 1:2 ची पोझिशनला टच करून देखील आपला टार्गेट इथे हिट झाला नव्हता. परंतु इथे एकाच कॅन्डलमध्ये बघू शकता आपण जवळपास 20-22 पॉईंटचा डाऊन आला आणि इथे आता आपला प्रॉफिटमध्ये आपण ही पोझिशन क्लोज केलेली आहे. मी इथे ऑर्डरमध्ये दाखवतो तुम्हाला 155.6 ला क्लोज झालेली आहे. सो ऑलमोस्ट आपण इथे म्हणू शकतो की 44 पॉईंट मिळालेले आहेत. ऑल पोझिशन मध्ये जर का गेलं तर ही पोझिशन आहे आपली, आणि हेजिंग मध्ये आपल्याला 337 लॉस झालेला आहे. सो इट्स ओके. हेजिंग मध्ये इथे मायनस झालेला आहे. सो आता आपले 2 ट्रेड झालेले आहेत मित्रांनो मॉर्निंग सेशनला, तो आणि ओव्हरऑल आपला 2218 प्रॉफिट झालेला आहे. आता आफ्टरनून सेशनला देखील आपण असाच ट्रेड घेणार आहोत आपल्या लॉजिक प्रमाणे, आणि त्यानुसार आपण पाहूया की आपल्याला लॉंग लाईन पे घ्यायचे की शॉर्टला. परंतु रूल्स हे स्ट्रिक्टली फॉलो करणार आपण इथे देखील काही घाई केली नव्हती. इफ यू सी इथे देखील आपण म्हटल्याप्रमाणे थांबून राहिलेलो होतो, राईट, आणि आपल्याला इकडे रिवॉर्ड मिळाला त्याचा. सो हे रूल्स मित्रांनो अशाच प्रकारे फॉलो करायचे, आणि अशाच प्रकारे जर का रूल फॉलो केले तर 1 लॉट असो, 10 लॉट असो किंवा 50 लॉट असो, आपण डेफिनेटली प्रॉफिट करू ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. आता सध्या इथेच थांबतो. ह्या व्हिडिओचा, ह्या ट्रेडिंगचा व्हेरीफाईड पी&एल मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये देखील ऍड करत आहे, तो देखील तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि पुन्हा आता भेटूया आपण आफ्टरनून ट्रेडमध्ये. थँक्यू.